नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 4 सोडवणार आहोत। यामध्ये ट्रायंगल्स काढायचा आहे, दोन अँगल दिलेले आहेत आणि एक साइड दिलेली आहे। प्रॅक्टिस सेट 3 मध्ये दोन साइडची लेंथ दिली होती आणि एक अँगल दिला होता, परंतु या प्रॅक्टिस सेट 4 मध्ये आपणास दोन अँगल दिलेले आहेत आणि त्या अँगलनं इन्क्लूड केलेली साइड दिलेली आहे। तर अशा वेळेस ट्रायंगल कसा काढायचा ते आपण पाहूया। मित्रांनो, येथे ह्या प्रॉब्लेम फर्स्टमध्ये एटी साइड आहे आणि एचा आणि टीचा अँगल आहे। दोनमध्ये एन पी साइड आहे, एनचा आणि पीचा अँगल आहे। 3 मध्ये ई जी साइड दिली, ईचा अँगल दिला नाही, तो एफचा दिला आहे, म्हणून हे एफ जी असायला पाहिजे। एफ आणि जी, एफ जी साइड असायला पाहिजे, किंवा ई जी म्हणलं तर हे अँगल ई असायला पाहिजे। तरी आपण एफ जी घेऊ आणि एक्स वाय, तर एक्स आणि वायचा अँगल दिलेला आहे, काढूया आपण। येथे आपणास ट्रायंगल ए सी टी काढायचा आहे। तर ए टी साइड दिलेली आहे, ए आणि टी, ही आपली रफ फिगर। ए टी साइड दिली, हिचं मेजरमेंट आहे 6.4 सेंटीमीटर। एचा अँगल दिला आहे 45, हा 45 दिलेला आहे, आणि टीचा अँगल दिला आहे 105, जवळपास येथे 90चा होईल, म्हणजे असा येईल, थोडा हा होईल, असा आपणास ट्रायंगल काढावं लागेल। एस ए टी ह्या पॉईंटला एस नाव येईल, असा काढू आपण। ए टी डिस्टन्स आपणास 6.4 घ्यायचा आहे। फ्रॉम 0 to 6.4 या पॉईंटला हा एक पॉईंट ए आणि हा पॉईंट टी 6.4 सेंटीमीटर आपण काढून घेतलेला आहे। अँगल दिला ए पॉईंटवर 45चा अँगल दिलेला आहे। मग आपण हा पॉईंट एवर ह्या पॉईंटवर ठेवायचा आणि ही जी 0ची लाईन आहे या लाईनला मॅच करायची, आणि ह्या टीच्या साईडनं आपण काउंट करायचं, 0, 10, 20, 30, 40 आणि 50, आणि आपणास 45 आहे, म्हणजे 40 आणि हे सेंटरमधला ही 5। हा पॉईंट आपण आता थोडा एक्सटेंड करून घेऊ। हा अँगल काढलेला आपण 45 डिग्री, आणि टी जवळ दिलेला अँगल आपणास 105 डिग्री। टी पॉईंटवर काढू आपण। टी पॉईंटवर ठेवून 0ची लाईन मॅच करून 100 आणि हे 100 आणि हे 5, हा पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ। हा स्ट्रेट आणि ही स्ट्रेट लाईन पुढे आपणास एक्सटेंड करावं लागेल, कारण पॉईंट मिळण्यासाठी, म्हणजे हा येथे पॉईंट येईल एस ए टी, या पॉईंटला एस, आणि हे आहे आपलं मेजरमेंट 105 डिग्री। नेक्स्ट क्वेश्चन, ट्रायंगल एम एन पी मध्ये एन पी लेंथ दिली 5.2 सेंटीमीटर, रफमध्ये आपण 5.2 सेंटीमीटर एन आणि पी होईल। एनचा अँगल दिलेला आहे 70, हा 70, आणि पीचा अँगल 40,
एम हा या प्रमाणात काढावं लागेल. आपण एन पी आधी काढून घेऊ. एन पीची लेंथ आहे 5.2. झिरोपासून काउंट केला आपण तर 5.2 घ्यावं लागेल. जर 1पासून काउंट केला तर 6.2 होईल. एन आणि पी हे मेजरमेंट आहे 5.2 सेंटीमीटर. आणि एन पॉईंट जवळ अँगल दिलेला आहे 70 डिग्री. 0, 40, 60, 70. ही लाईन आपण आता एक्सटेंड करून घेऊया. असं रे होईल तो. आणि P40 पी पॉईंट जवळ 40चा अँगल काढायचा आपणास. 40चा 0, 10, 20, 30, 40 हा पॉईंट आपला इथे येईल. आणि हे एक्सटेंड करून हा जो दोन रेचा पॉईंट इंटरसेक्शन होतो तो आपला यम असणार आहे. हा अँगल काढला आपण 40 डिग्री आणि हा काढला 70 डिग्री. हा झाला आपला रिक्वायर्ड ट्रायंगल MNP. नेक्स्ट ट्रायंगल EFG मध्ये FG लेंथ आहे 6 सेंटीमीटर. अशी आपण FG ही लेंथ घेणार आहोत 6 सेंटीमीटर. F जवळ 65 अँगल काढणार आहोत आपण 65चा. आणि G जवळ G 45 हे जिथे मॅच होतील तेथे आपण ने इंडिकेट करू. हा आपला ट्रायंगल होऊन जाईल. काढूया आपण 6 सेंटीमीटर स्केलमध्ये हे झाला 6 सेंटीमीटरचा सेगमेंट. F आणि G ने 6 सेंटीमीटर. F जवळ अँगल दिलेला आपला 65. F पॉईंटवर 65चा अँगल काढायचा आहे. फ्रॉम 0 to 60 आणि हे 65. F साईड F पासून हा रे एक्सटेंड करून घेतलेला आहे आपण. आणि आता G जवळ 45. ॲट G फ्रॉम 0 40 आणि हा 45. हे दोन्ही रे ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला आपण नेम देणार आहोत EFG. आपलं E म्हणजे हा आपला ट्रायंगल झाला EFG. Fचं अँगल घेतला होता आपण 65 डिग्री आणि हा घेतलेला आहे आपण 45 डिग्री. हा आपला रिक्वायर्ड ट्रायंगल झालेला आहे. नेक्स्ट नाऊ इन ट्रायंगल XYZ. XY 7.3 सेंटीमीटर. X आणि Y हे डिस्टन्स किती दिला आपला 7.3 सेंटीमीटर. X अँगल दिलेला आहे X पॉईंटवर 34. हा अँगल आपण काढणार आहोत असा 34. आणि हा दिला आहे 95. 90 म्हणजे स्ट्रेट होईल आणि थोडा स्ट्रेटपेक्षा थोडा या साईडला हे होईल. हा येईल अँगल आपला 95. आणि या पॉईंटला नाव जेने आपण इंडिकेट करणार आहोत. काढूया. 7.3 डिस्टन्स घ्यायचं आपणास. 7.3 फ्रॉम 0 to 7 1 2 3 हा पॉईंट X आणि Y हे डिस्टन्स दिलेलं आपणास 7.3 सेंटीमीटर. X पॉईंटवर अँगल काढायचा आहे 34चा.
एक्स आणि ही लाईन मॅच 0, 10, 30 आणि हा 34चा काढला की आता हा पॉईंट आपण एक्सटेंड करून घ्यायचा आहे. हा आपला रे होऊन जाईल आणि वाय पॉईंटवर आपणास अँगल काढायचा आहे 95 डिग्रीचा. 95चा 90 आणि हा 5 हा पॉईंट होईल आपला. तो पॉईंट आपण मॅच करून घेऊ. या पॉईंटला आपण झेडने इंडिकेट करू. हा आपला ट्रायंगल XYZ होऊन जाईल. X 34 डिग्री आणि Y 95 डिग्री. ट्रायंगल XYZ इज अ रिक्वायर्ड ट्रायंगल. ओके, समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.